हडपसरच्या गाडी तळावरती सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या सगळ्या वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ सध्या अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे ते बूथ उभा करण्यात आलेला आहे आणि या बूथ मधून तरुण आहेत आणि हडपसरचे सर्वपक्षीय सगळे नेते आहेत ते वाहतुकीची कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत। काय सांगाल अशा पद्धतीने उभं करून कोंडी सोडवताय? या ठिकाणी सर्व PMPL खरं तर उलट्या येतात, त्यांनी व्यवस्था केलेली आहे, परंतु त्यांनी खरं तर रविदर्शन कडून वळून आलं पाहिजे। त्याचबरोबर इथून उलट्या ज्या PMPL पुन्हा या चौकामध्ये घुसतायत त्यांनी सासवडवर वळून आलं पाहिजे। त्याचबरोबर या ठिकाणी पादचारी अजिबात सुरक्षित नाही आहेत, कारण पादचाऱ्यांच्या मार्गावरती कायम 2 व्हीलरवाले 4 व्हीलरवाले या ठिकाणी येऊन उभे राहतात। कर्मचारी या ठिकाणी ट्रॅफिकने नेमलेला आहे, परंतु ते केवळ पावत्या बनवण्यामध्ये व्यस्त असतात। त्यांनी या ठिकाणी खरं तर अशा ठिकाणी उभं राहून हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रायोगिक तत्वावर आपण हे उभं केलेलं आहे की ज्याचा उपयोग ट्रॅफिक पोलीस जर चौकात उभा राहिला तर एक पोलीस जरी उभा राहिला तर या ठिकाणावरून जाणारे लाखो लोक हे अत्यंत शिस्तबद्ध राहतील। रस्त्यावरतीच भाजी मंडई भरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय, खरं तर हे सगळं कारणीभूत आहे वाहतूक कोंडीला। वाहतूक कोंडीला तर हे कारणीभूत आहेत। आम्ही बरेच प्रशासनाला सांगत असतो की अनधिकृत जी आहे या ठिकाणी भाजीवाले बसतात तर तुम्ही त्यांना उठवणं गरजेचं आहे। तुम्ही जर सकाळी येऊन पाहिलं तर निम्मा रोड हा त्या भाजीवाल्यांमुळे हे होत असतो आणि PMPL ची अवस्था अशी आहे कुठूनही आडवे तिडवे घुसतात, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होत असते। कारण त्यांना काय मर्यादाच नाहीये, कुठलं बंधनच नाहीये। आडवं इकडून एक PMPL येते, इकडून एक PMPL येते, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होती। काय सांगाल मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना प्रशासन लक्ष देते का? काय झालं, पहिला इथं सिग्नल होता आणि प्रशासनाचे वाहतूक पोलीसच इथं नव्हते पूर्वी, आणि आता वाहतूक पोलीस एक 15-20 दिवसापासून नवीन अधिकारी आल्यापासून इथं आहे। ह्या पॉइंटला वाहतूक पोलीस नव्हतेच। आम्ही सांगून काय मागणी आमची मागणी ही की तुम्ही जे सिग्नल बसवलेत ते सिग्नल PMPL वाले असतील ते आडवे तिडवे पुढे पण उभे, रिक्षावाले आडवे तिडवे पुढे पण उभे, मग वाहतूक पोलीस करतात काय? आमचा प्रश्न वाहतूक पोलिसांना आहे की तुम्ही जर वाहतुकीवर नियंत्रण ठेवू शकत नाही, फक्त दंडात्मक कारवाई, तो कसा चुकल आणि त्याची पावती, त्याला दंड कसा आकारला याच्यावर जर त्यांचं लक्ष आहे। या गाडीतळ चौकामध्ये PMT डेपो मधून ज्या PMT बाहेर येत्या त्या रविदर्शन चौकातनं जर U-टर्न घेऊन आल्या तर थोडं ट्रॅफिक कमी होईल। खरं सांगायचं तर माझी आताही प्रशासनाला हीच विनंती आहे की त्यांनीही अशा प्रकारच्या प्रोव्हिजन्स ठिकठिकाणी करावा ज्या चौकांमध्ये ट्रॅफिक जॅम वर्षानुवर्ष होत आलेला आहे। आणि ही बाब काय खूप मोठी किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून जर करायचं म्हणलं तर काय खूप खर्चिक बाब आहे असंही काही नाहीये, पण हे फक्त अंमलबजावणीचा विषय आहे। माझी पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती असेल की त्यांनी ह्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी। पण पहिले की अशा पद्धतीनं जो आहे तो वाहतुकीचा मोठा प्रश्न सध्या हडपसरमध्ये भेडसावताना दिसत आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर बांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।